माझी लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय। शुक्रवारी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय म्हणजे जीआर काढण्यात आला असून योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार आहे, ही माहिती सरकारने दिली आहे। सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात होते। सुरुवातीला निवडणुकीच्या पूर्वी 5 महिन्यांचे हप्ते देऊन ही आपली योजना राबवण्यात आली होती। राज्याच्या तिजोरीवर भार वाढल्यामुळे सरकारकडून नियमित हप्ते देताना आर्थिक त्यांना कसरत करावी लागते। त्यामुळे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर खात्यांनाही बसत असल्याचं चित्र आहे। लाडकी बहिणीसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। आयोगाच्या नियमानुसार पुन्हा एकदा केराची टोपली आयोगाच्या नियमांना दाखवल्याचं इथं चित्र दिसून आलं। याआधी 2 वेळा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता। आता तिसऱ्यांदाही तेवढाच निधी आदिवासी विभागाकडून वर्ग करण्यात आलाय। ही योजना कायम सुरू राहील असं सत्ताकर्ते म्हणतात आणि विरोधक सांगतायत की या योजनेचं पुढे काहीच होणार नाही। असे आरोप प्रत्यारोप आता सुरूच आहे। पण सध्या लाडक्या बहिणींना हप्ते देताना सरकारला तारेवरची कसरत मात्र करावी लागतीये।